नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण निघालो आहोत कोकणातल्या सुंदर दापोलीला. सकाळीच पुण्यावरून कारने प्रवास सुरू केला आणि सर्वसाधारण 200 किलोमीटर हा प्रवास आपला असणार आहे. आणि पुण्याबाहेर पडताच निसर्गाची खरी मजा सुरू होते. डोंगर, हिरवळ, वळणावळणाचे रस्ते आणि थंड हवा, एकदम मूड फ्रेश होऊन जातो. दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक शांत आणि सुंदर पर्यटन स्थळ. पुण्यापासून सुद्धा साधारण 215 ते 220 किलोमीटर अंतरावर आणि आपल्याला गाडीने जायला 5 ते 6 तास लागतात. दापोलीला मिनी महाबळेश्वर ऑफ कोकण असंही म्हणतात, कारण इथं हवामान नेहमीच प्लेझंट असते. आम्ही एका रात्रीचा स्टे पाळंदे बीच जवळ आधीच बुक केला होता. स्टे चेक इन केलं आणि थोडा आराम केला. लंच देखील आम्ही याच रिसॉर्टवरती केलेला. नंतर थोडा आराम करून आम्ही निघालो केशवराज महाराज मंदिराकडे. हे मंदिर दापोलीजवळ टेकडीवर असून आजूबाजूला प्रचंड हिरवळ आणि शांतता आहे. तिथे येताना रस्ता थोडासा अरुंद आहे, पण निसर्ग इतका सुंदर आहे की थकवा जाणवतच नाही. मन कसं एकदम शांत होऊन जातं.
आम्ही आलो आहोत सनसेट बघण्यासाठी. मी दाखवतो, व्यवस्थित दाखवतो सनसेट. आणि आम्ही इथं व्हॉलीबॉल पण खेळणार आहोत. तो क्षण खरंच सांगता येणार नाही, इतका सुंदर होता. लाल निरंगी आकाश, समुद्राचा आवाज आणि थंड वारा. इथे आम्ही खूप फोटो काढले आणि व्हिडिओज देखील. रात्री डिनरही आम्ही त्याच रेस्टॉरंटमध्ये करणार असा विचार केला होता, परंतु आम्ही बाहेरून पार्सल घेऊन आलो आणि तिथे खाल्ला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि परत बीचवर गेलो. थोडं वॉकिंग केलं, व्हिटॅमिन डी घेतलं आणि खूप सारे फोटोज आणि रील्स काढले. यानंतर आम्ही वॉटर राईड्स पण केल्या. स्पीड बोट राईड, बनाना राईड्स, अशा प्रकारच्या सर्व राईड्स केल्या. नंतर आम्ही निघालो हरणे बीचकडे. इथे प्रसिद्ध आहे फिश लिलाव, मच्छी मार्केट. ताजे ताजे मासे घेतले आणि विचार केलेला की हे मासे आपण एका हॉटेलला देऊयात बनवण्यासाठी. तर त्या पद्धतीने आम्ही मासे घेतले. खरंच आमचं दापोलीची ट्रिप खूपच मेमोरेबल झाली. निसर्ग, शांतता, बीच, मासे आणि सिंपल लाईफस्टाईल. जर तुम्हाला गर्दीपासून दूर जायचं असेल तर दापोली परफेक्ट डेस्टिनेशन आहे. मी तुम्हाला स्टे आणि मॅप माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, नक्की चेकआउट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.